आम्ही त्याच तव्यामध्ये ऑमलेट करणार आहोत छान असं. आणि अहोंच्या स्टाईलचं ऑमलेट म्हणजे त्यांनी त्या अंड्यामध्ये काहीही हे टाकलेलं नाही. चटणी मीठ सगळं वरून टाकतात ते. बड़ा दुखदायक नायक नहीं भले नायिका हूँ मैं. आता बघा ते मीठ टाकत आहेत वरून. मीठ असं टाकायचं. कुठली स्टाईल बोलतात ते ऑमलेटची? इटालियन. ओके. तर ऑमलेट त्यांच्या पद्धतीचं काही वेगळं झालं. चटणी टाकतायत वरून. ते जास्त होईल चटणी, तिखट लागली नाही तर. हे बघा. आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि आता कोथिंबीर. तर आपली ही प्लेट इतकी बघून मला ना आता ऑमलेटसाठी थांबायला लागते. मला खरं त्याच्यावरती बघा कसं सर्विंग त्यांचं बघा ना किती छान आहे. छान अशी कोथिंबीर, लिंबू, एकदम हॉटेल टाईप सर्व करतात. आणि भांडी ही काही नाही काढत, लगेच फटाफट तिथल्या तिथे बघा. बेसिनही आमचं रिकामा आहे, त्यामुळे एकदम फटाफट कुकिंग आहे बघा. त्याच्यावरती टाकलेलं आहे आता ह्याच्यावरती. मस्त ना. मला ऑमलेट करायची एकच पद्धत माहीत होती खरं तर. त्यांच्यामुळे वेगवेगळ्या पद्धती मला समजल्या आणि त्याच्यामुळे मी चांगलीच आता खवई झालेली आहे. आणि आता मी शिकतही आहे त्यांच्याकडून बनवायला. है ना? शिकते ना. तर काय वाटतं तुम्हाला, येईल का मला? येईल ना. वाव, काय दिसत आहे ना ऑमलेट. माय गॉड, सगळं कलरफुल आहे बघितलं ऑमलेट. आतमध्ये बेस आहे सफेद कलरचा, त्याच्यानंतर चटणी छिडकली आहे रेड कलरची, त्याच्यानंतर ऑमलेटचा येल्लो कलर एक भाग आहे, त्यानंतर मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जी हिरव्या कलरची जी कोथिंबीर टाकली असल्यामुळे इतकं कलरफुल वाटत आहे ऑमलेट. टेक्स्चर बघा ना किती छान. म्हणजे अगदीच डायरेक्ट सगळं ऑन फ्राय सगळं थोडं टाकलेलं आहे, पण दिसताना इतकं भारी दिसतंय. आणि सगळं वरवरच असतं आणि कमी तेलामध्ये केलेलं आहे, त्यामुळे हेल्दी आहे. हा, कमी तेलातच सगळं आपण गोष्टी करायच्या, जेणे की आपला डाएटही फॉलो होईल. आणि आता ते फ्लफी बनण्यासाठी त्यांची आयडिया बघा काय आहे. थोडंसं पाणी छिडकतात. ते पाणी छिडकलं तर थोडंसं ते फ्लफी होतं. फ्लफी म्हणजे काय, थोडंसं ते फुगतं असं आहे ना, ब्रेड सारखं जराशी. म्हणजे खायला पण छान असं मजा येते. ते एकदम क्रिस्पी आणि क्रंची काय दिसतंय मला ना. हा दिसायलाच मला तेवढं भारी वाटतंय ना, तर खायला तर किती मजा येईल ना. तर थोडा वेळ थांबायला लागेल मला वाटतं, अजून झालं नाही ना. अजून थोडा वेळ म्हणजे हाफ फ्राय करायचे म्हणताय. तर हे फक्त हाफ फ्रायच आहे, डायरेक्ट असं काढून. इटालियन हा इटालियन स्टाईल. हा, खूप सुंदर. हा, हे बघा फुगलंय. ते दिसते का तुम्हाला? हे बघा इथे फुगलेलं आहे इथे. हे ना फ्लफी झालेलं आहे बघा, फोड आलेलं आहे, म्हणजे ते जरा फ्लफी झालेलं आहे ना. हे बघा, असे उद्योगही करत असतात आहोत, त्यामुळे लक्ष ठेवायला लागतं मला. छान वाटतं खूप. तर चला, छान असं बोंबील फ्राय आणि त्यासोबतच ऑमलेट आम्ही आस्वाद घेत आहोत. आणि त्यामुळे तुम्हीही लवकर या. चला, आम्ही आता खायला घेत आहोत. झालं ना हो?